नाही, हे बघा की कुठल्याही आंदोलनकर्त्याला कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये ज्याच्या काही अटी घातलेल्या आहेत त्याचं पालन करूनच आंदोलन करावं लागतं. जर पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारली तर जोपर्यंत पोलीस यंत्रणा त्यांच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला पाठिंबा देत नाही तोपर्यंत हक्क ज्याला काय म्हणू अट्टहास करून नाही मी बसणारच असं म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंतरी आपण हे करतो आहे, त्याला ब्रेक करतो आहे, याकडे त्याने लक्ष ठेवायला पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या समाजाचं आंदोलन करत असताना त्यांनी जी काही अटी आणि शर्ती शासनाच्या आहेत त्याचं पालन करूनच त्यांनी आंदोलन केलं पाहिजे. आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. पण ज्या अटी आणि शर्ती पोलीस खात्यांनी आणि इतर खात्यांनी घालून दिलेल्या असतात त्याची पूर्तता प्रत्येक संघटनेच्या आंदोलनकर्त्याला कराव्या लागतात. सर, पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आंदोलनावर ठाम आहे ते, म्हणजे मागच्या जसा प्रकार मागे घडला तसा प्रकार घडण्याची शक्यता सुद्धा यामध्ये दिसून येते. नाकारता येत नाही कारण पोलीस यंत्रणेने परवानगी नाकारल्यानंतर ते त्यांना उपोषणाला बसण्यापासून किंवा मज्जाव घालतील, अडथळा निर्माण करतील. आणि अशा वेळेस पुन्हा नागरिक वर्सेस पोलीस यंत्रणा एकत्र आली तर जशा प्रकारे मागे ते प्रकरण घडलं होतं तशा प्रकारची पुनरावृत्ती या आंदोलनामध्ये होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. सर, आता ग्रामपंचायतनं या म्हणजे आंदोलनासाठी ठराव घेतला, त्यात समान मतं पडली, नंतर सरपंचांनी त्यात आपलं मत टाकून जे आहे त्या गावात आता या आंदोलनाला परवानगी दिलेली आहे. मात्र कुठेतरी समान मतं पडली याचा अर्थ त्या आंदोलनाला विरोध आहे त्या गावात. हां, ही गोष्टसुद्धा त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा 100% गावकऱ्यांची सहमती त्यांच्या आंदोलनाला नाही आहे अशा ठिकाणी हे आंदोलन करणं म्हणजेच दोन समाजामध्ये पुन्हा तणाव निर्माण करण्याची परिस्थिती त्या ठिकाणी होऊ शकते. सुरुवातीपासूनच हा विरोध या ठिकाणी आहे की अर्धी मतं त्यांच्या बाजूने आहे आणि अर्धी मते त्यांच्या विरोधात आहे. तर याची काळजी आणि याची नोंद त्यांनी घ्यायला पाहिजे की जेव्हा त्या गावचे 100% लोक आपल्यासोबत नाही आहे तर अशा ठिकाणी पुन्हा आपण आंदोलन करून ज्या गावामध्ये आपण आंदोलन करतो आहे त्या गावामध्येच जर तणाव निर्माण होत असेल तर त्याचे परिणाम भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. आणि मग एक पर्टिक्युलर समाज वर्सेस ऑल अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण झाली तर या महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. स्वगी सोयऱ्यांची त्यांची जी मागणी आहे जी त्यांनी याच्या आधी पण केली त्याला कायदेशीर मागण्याचा त्यासाठी त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे व्यवहारिक आहे का ते कायद्याचं टाकोरीत बसतं का? नाही, हे बघा सरकारने सगळ्या सोयऱ्यांचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं तेव्हाही आम्ही त्याला विरोध केला नाही. आणि सरकारने तेव्हा वारंवार सांगितलं की एवढ्या हरकती आलेल्या आहेत, त्या हरकतीचं निराकरण झाल्यावर त्या ड्राफ्टचं अंतिम प्रारूप आम्ही निर्गमित करण्याकरता तयार आहोत. आता कुठल्या परिस्थितीमध्ये ते आहे, काल परवाच आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे ते प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जर त्यांनी अंतिम ड्राफ्ट काढला तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. कारण मी वारंवार सांगितलेलं आहे की या सगळ्या सोयऱ्याचं जे नोटिफिकेशन निघणार आहे त्याचा ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्यांच्याकडे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडील यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा लिहिलं असेल त्यांना ते प्रमाणपत्र दिल्या जाईल. ज्यांच्या वडील, आजोबा, पणजोबा किंवा खापर पणजोबा यांच्या त्यावर नोंद नाही त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणब्यांचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र दिल्या जाणार नाही असा स्पष्ट उल्लेख त्या ड्राफ्ट ऑर्डिनन्समध्ये आहे. आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजावरती त्याचा फारसा परिणाम होणार नाही आणि म्हणून आम्ही त्याची दखल घेतलेली नाही. सर, जे खासदार निवडून आलेले आहेत त्यातले काही खासदार जे आहेत जरांगे पाटलांना भेटायला जात आहे आणि ते जरांगे पाटलांना याचं श्रेय देखील देत आहे. त्यामुळे जे जरांगे पाटलाचं आंदोलन झालं त्या आंदोलनाचा फायदा मराठा समाजाला झाला असं म्हणावं लागेल. नक्कीच म्हणावं लागेल. पर्टिक्युलरली मराठवाड्यामध्ये मग ते बीड असो, जालना असो, औरंगाबाद असो,
परभणी असो या हिंगोली असो नांदेड असो या भागामध्ये जे मोठ्या संख्येमध्ये लोक निवडून आलेली आहे त्यामध्ये मराठा आणि ओबीसी, मी तर हे म्हणेल की मराठा आणि ओबीसी दोघांनी एकत्रित येऊन या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे मराठे लोक आहेत, मराठा उमेदवार निवडून आलेले आहेत, ते त्याचं श्रेय जर त्यांना देत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वावगं नाही. त्यांना भेटलंच पाहिजे आणि अभिनंदन केलंच पाहिजे. पण सर आता प्रश्न हा आहे की मराठ्यांना सरसकट आरक्षण देईल किंवा सगळे स्वराज्य अध्यादेश निघेल या विरोधात ओबीसी तुमच्या संघटनेनं आंदोलन केलं होतं. आता ज्यावेळी त्या आंदोलनाचा इतका मोठा इम्पॅक्ट आलेला, 23 जवळपास मराठा खासदार निवडून आलेला आहे, तर ओबीसी नेता म्हणून तुमच्या मनात ही भीती नाही आहे का की आगामी विधानसभेला पाहता कुठेतरी सरकार या दबावाला बळी पडेल आणि सगळे सोयरे असेल किंवा सरसकट असेल या मागण्या पूर्ण केल्या जाईल? नाही, हे बघा, आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही. मी सुरुवातीला सांगितलं की आमचा ओबीसीसुद्धा एकवटलेला आहे. आणि हे जे आपण म्हणतो की बा 23 आणि 24 मराठा खासदार निवडून आले, या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे खासदार निवडून येण्याची काही ही पहिली वेळ नाही आहे. जेव्हापासून महाराष्ट्र राज्य तयार झालं तेव्हापासूनचा इतिहास जर आम्ही बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये मराठा जातींच्या लोकप्रतिनिधीचं वर्चस्व राहिलेलं आहे. कारण मराठा ह्या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या जनतेचा वेगळा आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणूस मराठा ह्या दृष्टीने मराठा शब्दाकडे पाहिलं जातं. आणि सुरुवातीपासून मराठा समाजाचं वर्चस्व असल्यामुळे इतर समाजातले लोकच फार कमी निवडणूक लढतात. निवडणूक लढण्याकरता जी लोकप्रियता किंवा बाकीच्या गोष्टी आवश्यक असतात ती मराठा समाजातले लोक आधीपासून या सर्व गोष्टीमध्ये अग्रक्रमाने पुढे असल्यामुळे आतापर्यंत एवढे लोक निवडून येत होते. उलट्यात आम्ही म्हणलो की पहिल्यांदा आमचे ओबीसीचे 13 खासदार निवडून आले, जे कधी एवढ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिसत नव्हते. असे 13 खासदार जर ओबीसी समाजाचे निवडून येत असेल महाराष्ट्रामध्ये तर आमच्या ओबीसी आंदोलनाला सुद्धा यश मिळवलं असं जर मी म्हटलं तर त्याच्यात कुठलंही वावगं होणार नाही. सर, मग ओबीसीच्या नेत्या म्हणून ओळखणाऱ्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला नाही, त्या ठिकाणी दोन्ही ओबीसी होते. म्हणजे पंकजा मुंडेसुद्धा ओबीसी होता आणि बजरंग सोनवणेसुद्धा ओबीसी होते. आणि मग ओबीसी वर्सेस ओबीसी निवडणूक झाली. आणि मी मागेसुद्धा असं म्हटलं होतं की आज जे ओबीसीचं आंदोलन सुरू आहे त्याला वेळोवेळी कोणी मदत केली आणि भविष्यामध्ये आम्हाला जे काही प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडनं सोडवून घ्यायचे आहे त्याकरता कोण मदत करू शकतो याचा विचार ओबीसी प्रवर्गातील लोकांनी केला. आणि जो भविष्यामध्ये आपल्याला मदत करू शकतो अशा लोकांना ओबीसी समाजाने मतं दिली आणि निवडून आणलं. त्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकांच्या मनामध्ये कुठल्या भावना निर्माण झाल्या हे मी आज या ठिकाणी सांगू शकत नाही. पण दोन्ही ओबीसी होते, एक ओबीसी निवडून आला आहे. आगामी काळात तुमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका असेल? जरांगे पाटलाचं आता आंदोलन आजपासून सुरू होत आहे, या आंदोलनाला तुम्ही कसं बघता आणि आता इथून पुढे तुमची काही याबाबतीत दशा दिशा झाली? नाही, हे बघा, आपण एवढे दिवस आंदोलन चाललं त्यामागे आमच्या प्रमुख 2 मागण्या होत्या ज्याच्यावरती आम्ही आजही ठाम आहो, उद्याही राहणार आहोत. कालही होतो, आजही आणि उद्याही राहणार आहोत. की पहिली मागणी की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे ओबीसी समाजाला या महाराष्ट्रामध्ये 30% आरक्षण मिळतं त्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये. आणि नंबर 2ची आमची मागणी होती की सरसकट मराठा जातीतील लोकांना कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या दोन्ही गोष्टीवर आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाम आहे. आणि मी नेहमी सांगत असतो की आम्ही सरकारच्या भूमिकेकडे प्रतीक्षा करत असतो, वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असतो. आजपर्यंत तरी सरकार आमच्या या दोन्ही मागण्यांना धक्का लावण्याच्या मनस्थितीमध्ये आम्हाला दिसत नाही. पण ज्या दिवशी आमच्या असं एक लक्षात येईल की राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, त्या दिवशी आता मात्र या महाराष्ट्रातील 60% ओबीसी हा जागृत झालेला आहे. या निवडणुकीमध्ये ते दिसलेलं आहे. तो पुन्हा रस्त्यावर येऊन गल्लीबोळ्यातून बाहेर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आज सक्षम आहे आणि तो आपल्या संविधानिक अधिकाराचं नक्कीच रक्षण करेल याची मला खात्री आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.